रत्नागिरीमध्ये पावसानं थैमान घातलं आहे आणि या पावसाचा फटका मिऱ्या नागपूर महामार्गाला बसलेला आहे। मुसळधार पावसामुळे उद्यमनगर ते पाटवणे दरम्यान रस्त्याचा काही भाग उखडून गेला आहे, खचलेला पाहायला मिळतोय। सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही, मात्र दुर्घटना होऊ शकते अशा प्रकारचा हा रस्ता दिसतोय। सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा सध्या या महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र अजूनही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे हा रस्ता बंद केलेला आहे। मात्र रस्ता खचल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न निर्माण होतो। त्याचा फटका मीरा नागपूर हायवेला बसलेला आहे आणि या मीरा नागपूर हायवेवरील परटवणे या परिसरामध्ये हा रस्त्याचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे। या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं आणि वरून वाहतूक देखील या मार्गावरून सुरू होती। टेम्पोररी या ठिकाणी पूल जो आहे तो बांधण्यात आला होता, मात्र रत्नागिरीत पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे याचं बांधकाम जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हा रस्त्याचा भाग जो आहे तो पूर्णपणे खचलेला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। रात्री पडणारा पावसाचा फटका या मीरा नागपूर हायवेला बसलेला आहे। आपण बघताय की हा रस्त्याचा मोठा भाग जो आहे तो पूर्णपणे खाली खचलेला आहे। रात्रीची ही घटना आहे आणि त्यानंतर या मार्गावरची वाहतूक जी आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आली। आपण सदर पाहिलं तर अतिशय दयनीय अवस्था या भागाची आपल्याला पाहायला मिळते। मीरा नागपूर हायवेचं काम सध्या सुरू आहे आणि या दुसऱ्या भागातून जो टेम्पररी बायपास होता त्या भागातून आता या मार्गावरची वाहतूक जी सुरू आहे। मीरा ते नागपूर अशा हायवेचं काम सुरू आहे आणि हा परटवणे परिसरातील हा भाग आहे आणि या भागामध्ये ही जो भाग रस्त्याचा भाग जो आहे पुलावरचा भाग जो आहे तो पूर्णपणे कोसळलेला आहे आणि यावरची जी वाहतूक होती ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।